नमस्कार मित्रांनो. तर आपण आता नेक्स्ट पार्ट 3 बघूया. ॲक्च्युअली आता एक महिना दीड महिना होऊन गेला शाळा उघडून, म्हणून मी थोडं फास्ट घेईल हे चॅप्टर, कारण आपल्याला युनिट टेस्टपर्यंत 3 किंवा 4 चॅप्टर तरी कंप्लीट व्हायला पाहिजे आपले. तर आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे डिस्टिंग्विश बिटवीन 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. जेव्हा आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे बघितलं त्याचंच इथे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे. जसं की अ कॉमन पॉइंट ऑफ टू साइड इज अ वर्टेक्स. जेव्हा आपण एक 2D डायमेन्शन शेप असतो, कॉमन पॉइंट म्हणजे ह्याचा ह्याचा कॉमन पॉइंट एक वर्टेक्स असतो. ठीक आहे. तसंच लाईन सेगमेंट कनेक्टिंग टू ऍडजस्टंट वर्टाइस ऑफ 2 डायमेन्शनल शेप इज द साइड ऑफ द शेप. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याला आपण साइड म्हणतो, म्हणजे हा एक पूर्ण भाग ह्याला असा हा साइड मध्ये जेव्हा कनेक्ट होतो याला आर्म पण म्हणू शकतो, पण हात त्याचे त्याला स्लाइड म्हणतो, सॉरी साइड म्हणतो. आणि 2 डायमेन्शनल शेप हॅज ओनली वन सरफेस. बघा, एकच सरफेस असतो 2 डायमेन्शनल शेपमध्ये, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तसं 3D डायमेन्शनल शेपमध्ये काय असतं की त्याला पण आपण वर्टॅक्स असतं, ते 3 पॉईंटमध्ये असतं. जसं की आता इथे बघूया, इथे हे वर्टॅक्स हा 1 2 आणि हा जो थर्ड आहे वरतून, तर वर्टॅक्स पण ह्याला पण सेमच असतं, पण ह्याला वर्टॅक्स म्हणजे थर्ड 3 पॉईंटला कनेक्टेड असतं. आणि ह्याला आपण साइड म्हणतो आणि ह्याला आपण एज म्हणूया. इन द 3 डायमेन्शनल शेप द कॉमन साइड ऑफ टू सरफेस, दोन साइड सरफेसची जी कॉमन साइड असते त्याला एज म्हणतो. आणि लक्षात ठेवायचं की एकापेक्षा जास्त सरफेस असतात 3D डायमेन्शनल मध्ये. जसं की ह्याला एकच सरफेस होता, ह्याला एकापेक्षा जास्त आहे. बघा, ह्याला 2 आहे, ह्याला 4 5 6 आहे, किती पण 4 5 इकडे वरती पण इथे 2 आहे, ह्याला ह्याला पण 3 की 4 आहे. असं त्या हिशोबाने ह्याला 3D डायमेन्शनल शेपला असं डिस्टिंग्विश करतात. ठीक आहे. आता नेक्स्ट यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, तर पॉलिगॉन. पॉलिगॉन म्हणजे अ क्लोज फिगर विथ 3 और मोर साइड इज अ पॉलिगॉन. 3 पेक्षा जास्त साइड ज्याला असेल त्याला आपण पॉलिगॉन म्हणतो. कधी पण हे फिल द ब्लँक्स मध्ये पण येऊ शकतो तुम्हाला. तर ट्रायंगलला सर आपल्याला माहिती आहे 3 साइड असतात, 3 वर्टेक्स असतात, 3 साइड असतात. क्वाड्रिलेटरला 4 साइड असतात, 4 वर्टायसेस असतात, सॉरी 4 वर्टायसेस असतात, 4 साइड असतात. पेंटेगॉनला 5 वर्टायसेस, 5 साइड्स. हेक्झेगॉनला 6 आणि इथे पण 6 साइड्स. त्याच्यानंतर हेप्टॅगॉनला 7 वर्टायसेस आणि 7 साइड्स असतात. आणि हा आहे आपला 8, 1 2 3 4 5 6 आणि 8, म्हणून हा ऑक्टॅगॉन म्हणू आपण. इथे ऑक्टॅगॉन लिहा जेव्हा तुम्हाला लिहायचं असेल तेव्हा. आणि ह्याला ऑक्टॅगॉनला 8 वर्टायसेस असतात आणि 8 स्लाइड्स असतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला जर काही डाऊट असेल किंवा काही समजलं नसेल तुम्ही कमेंट पण करू शकता माझ्या शॉर्ट्सवर. तर नेक्स्ट लवकरात लवकर आपण व्हिडिओ टाकूया. थँक्यू.